ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಂಕೇಶ್ವರ ಪಟ್ಟಣದ ವ್ಯಾಪ್ತಿ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿ ಜಾತ್ರೆ 2027ರ ಕಮಿಟಿಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಜಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಸುನಿಲ್ ಪರ್ವತರಾವ್ ಇವರು ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಸಂಕೇಶ್ವರ ಪಟ್ಟಣದ ಮರಾಠ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲಿಗೆ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಸಾವಂತ್ ಇವರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ प्रास्ताविक मातनाडिದರು. च्या जागी भेटाचा मान देऊन आणि हात असं सत्कारचं स्वरूप असणार आहे. त्याकरिता या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या यात्रा कमिटीचे अध्यक्ष व संकेश्वरचे वडीलधारी आदरणीय श्री आप्पासाहेब शिवकोळे यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो. या गावचे जे पाटील आहेत कुणाल पाटील यांचं मी समाजा वतीनं मनापासून स्वागत करतो. आपले आप्पासाहेब शेट्टीमणी यांचं मी इथं मनापासून स्वागत करतो. तसंच अकदार म्हणून बसवराज बसवाण्यांना कर्देगौडा यांचं मी इथं मनापासून स्वागत करतो. अमर नलावडे यांनी अभिजितला भेटायला इकडे आलो होतो संकेश्वरला. म्हणजे हे माझे खूप जवळचे मित्र आहे बसवराज पाटील, आमचा अरुण, आणि आम्ही सुट्टीत आलो की त्यांना जरूर भेटतो. तर पिंटो वगैरे आमचे मित्र आहे. तर सरांच्या साईटवर गेलो होतो आणि तिथेच मी ॲक्च्युली त्यांचं या कमिटीवर ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले म्हणून मी त्यांचा ॲक्च्युली खरं तर सत्कार करायला आलो. पण जेव्हा ते म्हणाले नाही तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे आणि माझी परत रात्रीची गाडी आहे त्यामुळे मी जरा गडबड करत होतो. आणि तरी पण तुम्ही सर्वांनी मराठा समाज जो तुम्ही इथे उपस्थित आहात आणि तुम्ही जो मला सन्मान दिलात, मान दिलात, त्याकरता मी तुमचा मनपूर्वक आभार आहे. आणि स्पेशल थँक्स टू अमर. आणि 26/11बद्दल मी एवढंच सांगेन की आपल्या देशावर जो दहशतवादी हल्ला झाला होता आणि जगातला एकमेव जिवंत फिदाईन अतिरेकी, फिदाईन याचा अर्थ जो समोरच्याला मारता मारता स्वतः मारण्यासाठी आलेला असतो, त्या अतिरेक्याला मुंबई पोलिसांनी आम्ही जिवंत पकडलं. त्यातला मी एक त्या टीमचा सदस्य आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि त्याला जिवंत ठेवायचा निर्णय न कळत ईश्वराच्या कृपेने किंवा महालक्ष्मीच्या कृपेने तो माझ्याकडून घेतला गेला आणि सर्व जगासमोर आपण पाकिस्तानला उघडं पाडलं. आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगाला आणि विश्वाला कळालं की या टेररिस्ट अतिरेकी याच्या मागे, दहशतवादामागे कोणाचा हात आहे. आणि ते सविस्तर आपण नंतर भेटल्यावर कधीतरी निश्चित बोलू. परंतु ह्या एवढ्या गडबडीत सुद्धा आम्हाला सो थँक्यू. मला तुम्ही इथे बोलवलं आणि जो सन्मान सत्कार दिला त्याकरता आपलं खूप खूप ಸತ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜಾತ್ರೆ ಕಮಿಟಿಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಸುನಿಲ್ ಪರ್ವತರಾವ್, ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಶಿರಕೋಳಿ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಮರ ನಲ್ಲವಡೆ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಹಕ್ಕುದಾರ ಕುನಾಲಗೌಡ ಖಾತೆದಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಗಿರೀಶ್ ಉರ್ಫ್ ಮಾರ್ಥಂಡ್ ಖಾತೆದಾರ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಬಾಬು ಶೆಟ್ಟಿಮನಿ, ಸಂತೋಷ್ ಪುಂಡ್ಲಿಕ್ ಹವಾಲ್ದಾರ್, ಬಸವನಿ ಸಂಗಪ್ಪ ಕರ್ದೇಗೌಡ, ಅದೇ ರೀತಿ ದಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕ ಸುಭಾಷ್ ಕಾಸಾರ್ಕರ್, ಹುಕ್ಕೇರಿ ಕಂದಾಯ ತಾಲೂಕಾ ನೋಟ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ ಕರ್ನಿಂಗ್ ಮತ್ತು ನೋಟ್ರಿ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಮಠದ್, ಮುಂಬೈ ತಾಜ್ ಮಹಲ್ ಹೋಟೆಲ್ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆ ಮಾಡಿದ ಉಗ್ರವಾದಿ ಅಜ್ಮಲ್ ಕಸಾಬ್ ಈತನನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿ ಹಿಡಿಯಲು ಮಹತ್ವದ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ ಸಂಕೇಶ್ವರ ಪಕ್ಕದ ನಾಗ್ನೂರ್ ಗ್ರಾಮದ ಸುಪುತ್ರ ಸಂಜಯ್ ಗೋವಿಲ್ಕರ್, ಕ್ರೈಮ್ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮುಂಬೈ ಇವರೆಲ್ಲರೂ ಇವರಿಗೆ ಮರಾಠ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಸತ್ಕರಿಸಿ ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಉಪಸ್ಥಿತಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಹತ್ನೂರೆ, ಶಿವಾಜಿ ಕವಳಿಕಟ್ಟಿಕರ್, ಅರವಿಂದ್ ಕುರಾಡೆ, ಬಸವರಾಜ್ ನಾಗರಾळे, ಸುಧಾಕರ್ ओतारे, प्रमोद जाधव, सागर माने, राजशेखर गायकवाड, भरत सुंजी, प्रभाकर देसाई, विष्णू जाधव, अभि सुतार, जयप्रकाश खाडे, अप्पासाहेब मोरे, अप्पाजी चौगले, विष्णू जाधव, शिवराम शेलार, राजू जाधव, सचिन सपाटे, अनेक ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ್. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಾತ್ರೆಯ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮನ್ನು ಸರ್ಕಾರ ಘೋಷಣೆ ಕರೆದಿದ್ದಾರೋ, ಜಾತ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನೋದು ಹಿರಿಯರ ಎಲ್ಲ ಭರಾಯಿಸಿದಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ದಿನಮಾನಗಳಾಗ ಅವರ ಭರಾಯಿಸಿ ಸಂಕೇಶ್ವರ ಹೆಂಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಯಾವ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತೇನು ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರೆಸಿದಾರಲ್ಲ, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಾಮಿನೇಟೆಡ್ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಎ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ ನೇತೃತ್ವದಾಗ
ನನ್ನನ್ನು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ನಾಮಿನೇಟೆಡ್ ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರಿಗೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಕೊತಾ ನನಗೇನು ಇವತ್ತು ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದಿರಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ ಮರಾಠ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜಾತ್ರೆಯ ಹಕ್ದಾರರು ಮತ್ತು ಜಾತ್ರಾ ಕಮಿಟಿಯ ಹೊಸದಾಗಿ ನಿಯುಕ್ತರಾಗಿರುವಂಥ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಮತ್ತು ಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಮತ್ತು ಸುಭಾಷ್ ಇವರೆಲ್ಲ ಒಂದು ಸತ್ಕಾರ ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಇದರಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿರುವ ಮರಾಠ ಬಾಂಧವರೇ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಶ್ರಯಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಈಗಾಗಲೇ ಸುಭಾಷ್ ಮಾತಾಡಿದವರು ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನಂದ್ರೆ ಮತದಾರರು ಪಾರಂಪರಿಕ ಮತದಾರರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರು ಈ ಪಂಚ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರೇನಾಗ್ಯಾರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲ जबाबदारीचा सर्वांच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मराठा समाजाचे माझे सगळे मित्र आहेत, तुम्ही आहेत, तर सगळ्यांचा आभार मानतो. आठवणीत ठेवून हाटेदारांना बोलवलं धन्यवाद. सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे ती अतिशय योग्य पद्धतीनं सगळी झालेली आहे आणि आता ही सुरुवात आहे. आता पुढं भरपूर ಕೊಂಡಾಕ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟು ಏನಾರೇ ಹಕ್ಕದಾರ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಕಮಿಟಿಯವರು ಇರ್ಬೋದು, ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ಳೋಂಥದ್ದಿತ್ತು ನಾವು ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡ ಮೆಸೇಜ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಏನಾರೇ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮೋದ ಮುಂದೆ ಇನ್ನೂ ಭಾಳ ಅದಾವ. ಅವೇನದಾವಲ್ಲ ಅವಾಗೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವ್ರನ್ನ, ಎಲ್ಲ ಯುವಕರನ್ನ, ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರನ್ನ ಕರೆಸಿ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡು ಒಳ್ಳೆ ನಿರ್ಧಾರ ತೊಗೋತೀವಿ. ಮತ್ತು ನಮಗೇನು ನೀವು ಎಲ್ಲ ಊರು ಸಂಕೇಶ್ವರದ ಸಮಸ್ತ ಸಮಾಜದ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರು, ಯುವಕರು, ಗುರು ಹಿರಿಯರೇ ನಮಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಸಂಕೇಶ್ವರದ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಏನೋ ಕಳಂಕ ಬರಾನಿಲ್ದ, ಕಿಂಚಿತ್ತು ಕಳಂಕ ಬರಾನಿಲ್ದ ನಾವು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಎರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಮುಂದೇನು ಯಾವ ಟೈಮ್ ಒಳಗೆ ಬರ್ತೈತಿ ಆ ಪ್ರಕಾರ ಮಾಡೋನು. ಈ ಗೌಡ್ರ ಹೇಳಿದಂಗೆ ಕೆಲವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಈಗ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಏನು ಕೋಣ ಬಿಡೋದು ಅದು ಇದೇನೇನು ಕೆಲವು ಇವು ಅದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲವು ಅವ್ರು ಮೆಸೇಜ್ ಹಾಕಿದ ಕೂಡಲೇ ನಿಮ್ಮ ಇದು ಬರಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈ ಪರ್ಸನಲ್ ಯಾರಿಗೂ ಹೇಳೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು 4 ಮಂದಿ ಹಿರಿಯರಿಗೂ ಹೇಳ್ಬೋದು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮೆಸೇಜ್ ನೋಡಿ ಅಥವಾ ಪೇಪರ್ ಮುಖಾಂತರ ಯಾವ್ದು ನೋಡಿ ಬರೆದು ಬರ್ರಿ. ಮತ್ತು ಯಾರಿಗೆ ನೀವು ತಿಳಿಸೋದು ನೀವು ತಿಳಿಸ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಜಾತ್ರೆ ನಮ್ಮದು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇದು ಊರಿನವ್ರ ಜಾತ್ರೆ. ನಾವು ಒಂದು ರಿಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಮಾಡಾಗದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ನೀವು ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ ಆಗ್ತದೆ. ಬರೀ ನಾವು ಹಕ್ಕದಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕಮಿಟಿ ಅವ್ರು ಮಾಡೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಐತಿ. ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಜಾತ್ರೆ ಮಾಡೋಣ, ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಇದನ್ನು ಆಚರಿಸಿ ಮುಗಿಸೋಣ ಅಂತೇಳಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. पूर्वी 1983ला जवळजवळ 65 वर्षानंतर ती यात्रा झाली होती. त्याच्यानंतर 4 यात्रा झाल्यात आमच्या, आणि 5वी यात्रा. पहिली यात्रा जी होती ती आमचे ह्या भागचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब सारवाडे यांच्या नेतृत्वाखाली ती पहिली यात्रा झाली होती. त्याच्यानंतर ज्या झालेल्या 3 यात्रा आहेत त्या आमच्या आदरणीय आप्पासाहेब शिरकोळे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सर्व यात्रा पार पडत आलेल्या आहेत. अगदी चांगल्या पद्धतीनं आमच्या संकेश्वरची गावची यात्रा होत असते. आपण सर्वांनाच माहिती आहे, कारण लक्ष्मीची यात्रा म्हटलं तर लहान गावातली यात्रा होत असतात. व्याप्ती लहान असल्यामुळं अगदी सोयीस्कर रीतीनं त्या यात्रा पार पडत असतात. पण ही यात्रा आमची फार मोठी आहे, कारण संकेश्वर हे गाव व्याप्तीनं फार मोठं झालं आहे. 40 वर्षापूर्वी जे गाव आमचं अगदी एका लिमिटमध्ये बसलेलं होतं, आज त्याची व्याप्ती वाढलेली आहे. आज गाव कुठं, शंकरलिंग मठ कुठं आणि आमचे कौलगुती कुठं, असं म्हटलं गावाची व्याप्ती वाढल्या कारणानं जबाबदारीसुद्धा आमची तेवढीच आमच्यावर पडलेली आहे, विशेष करून यात्रा कमिटीवर. कारण गावकऱ्यांनी आम्हाला यात्रा व्यवस्थित करावी या उद्देशानं एक कमिटी केलेली आहे, आणि त्या कमिटीचं अध्यक्षस्थान आप्पासाहेब शिरकोळे असल्यामुळं आमचा माझा असू दे, कार्याध्यक्ष म्हणून सुनील माना असतील, बसवराव पाटील असतील सचिव म्हणून, रावसाहेब देसाई असतील सहसचिव म्हणून, आमची जरा जबाबदारी कमी झाली आहे. कारण त्यांना 3 यात्रेचा अनुभव आहे आणि त्यांचं मार्गदर्शनच आम्हाला ही यात्रा सुखरूप करण्यासाठी कारणीभूत ठरलेले निश्चितच आहे. पण गावकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की फक्त यात्रा कमिटीवर सगळ्या जबाबदारी दिलं, त्यांच्या खांद्यावर सगळी जबाबदारी दिलं म्हणून तुम्ही बसून चालणार नाही. गावकऱ्यांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे, तितकीच जबाबदारी आहे.
आपण सर्वांनी मिळून ही यात्रा अगदी चांगल्या पद्धतीनं पार केली पाहिजे